राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज घेण्यामध्ये आला शेतकरी कर्जमाफीचा निर्णय. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही सत्य ऐकलं आहे. आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला. आता शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी. हो शेतकरी बांधवांनो, आता कर्जमाफी किती मिळणार असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये आला असेल. शेतकऱ्यांसाठी आज खुशखबरच आली आहे, कारण की भरपूर गेल्या कित्येक वर्षापासून शेतकरी बांधव कर्जमाफीचा विचार करीत होते की कधी आम्हाला कर्ज माफ होणार. तर आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात आणि या ठिकाणी बैठकीमध्ये निर्णय जाहीर केला. आता या शेतकरी बांधवांना मिळणार कर्जमाफी. बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आता कोट्यवधी निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी म्हणजेच की कर्जमाफीसाठी आता लावून ठेवण्यामध्ये आला आहे. अखेर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, बघा, ही कर्जमाफी सहजासहजी होणार नाही. सरकारने तुम्हाला तात्काळ कागदपत्रे जमा करायचे सांगितले आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने हे देखील सांगितलं आहे, कर्जमाफी योजना आतापर्यंत सुरू झाली नाही. फक्त या ठिकाणी आज मोठी घोषणा जाहीर झाली की शेतकऱ्यांना कर्जमाफीची तारीख पण सरकारने जाहीर केली. आता योजना कधी निघणार या प्रतीक्षेमध्ये शेतकरी बांधव आहे. बघा, सरकारने आज या ठिकाणी कागदपत्रांची यादी जाहीर केली. कर्जमाफी योजनेसाठी पात्रता पहा, कोणकोणते कागदपत्र लागणार अगदी 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो समजून घ्या. जर तुमच्याकडे कागदपत्र असतील तरच तुमची कर्जमाफी होणार, अन्यथा तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही. आता सरकारने कर्जमाफीसाठी काही कागदपत्रांची निवड केली आहे आणि त्यासोबत काही अटी देखील घातलेली आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, बघा, आता तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला लाभ मिळणार. चला तर पाहून घेऊया कोणकोणते कागदपत्रे कर्जमाफीसाठी लागणार आणि केव्हा योजना सरकार आता जाहीर करणार. बघा, तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहू शकता सरकारने या ठिकाणी कर्जमाफीचे कागदपत्रे सांगितले आहे. जो काय प्रथम क्रमांकाचा कागदपत्र आहे तो म्हणजे की बघा, कर्जाकरिता गहाण दिलेला 7/12. बघा, तुम्हाला 7/12ची झेरॉक्स एक लागणार आहे. सरकारचा हा पहिला पत्र आहे जे की तुम्हाला लागणार आहे. आता दुसरं प्रत बघा, आधार कार्डचा तुम्हाला झेरॉक्स लागणार आहे. कर्जमाफी योजनेसाठी सरकारने आता तारीख जाहीर केली. जे आता योजना कर्जमाफीची निघणार त्याची तारीख स्पष्टपणे आज आली आहे आणि या ठिकाणी सरकारने आता कागदपत्रांची यादी आज जाहीर केली. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, अगदी काहीच दिवसामध्ये देखील कर्जमाफीचा निर्णय होणार. आज या ठिकाणी फक्त घोषणा झाली आणि कागदपत्रांची यादी सरकारने सांगितली. आता बघा, तिसऱ्या क्रमांकाचा जो काय कागदपत्र आहे तो म्हणजे की फार्मर आय डी. बघा, सरकारने सांगितलं आहे शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड असावं तरच शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ घेता येईल. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आतापर्यंत जर फार्मर आय डी कार्ड नसेल तर तात्काळ काढून घ्या. बघा, सरकारच्या माध्यमातून विशेषतः फार्मर आय डी कार्डवर भर आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढला नाही अशा शेतकऱ्याला नमोचा पण लाभ मिळणार नाही, PM किसान योजनेचा पण लाभ मिळणार नाही आणि पीक विम्याचा पण लाभ मिळणार नाही आणि कर्जमाफी योजनेचा पण लाभ मिळणार नाही. त्यामुळे तात्काळ फार्मर आय डी कार्ड काढून घ्या. आता बघा, 4 क्रमांकाचा जो प्रत सांगितला आहे तो म्हणजे की तुमच्या स्वतःचा पॅन कार्डचा झेरॉक्स असावा तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार. आता बघा, 5व्या क्रमांकाचा जो तुम्हाला प्रत लागणार तो म्हणजे की सेव्हिंग पासबुक झेरॉक्स. बघा, संयुक्त जॉईंट खाते देऊ नका, सेव्हिंग पासबुकचाच तुमचा झेरॉक्स स्वतःचा लागणार आहे. बघा, आणि त्यासोबत कर्ज खाते KYC झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे. सरकारने या ठिकाणी आता कागदपत्रांची यादी दिली आहे आणि 7व्या क्रमांकाचा म्हणजे मोबाईल क्रमांक लिंक असलेला. बघा, जो तुमचा मोबाईल क्रमांक तुम्ही या ठिकाणी तुमच्या आधारला लिंक आहे आणि तुमच्या बँक पासबुकला लिंक आहे. म्हणजे की बघा, मागे जेव्हा तुम्ही या ठिकाणी कर्ज घेण्यासाठी लाभ घेण्यासाठी
कर्जाचा फॉर्म भरला होता त्याचा या ठिकाणी जो तुम्ही नंबर दिला होता तोच नंबर म्हणजे की लिंक असलेला मोबाईल नंबर तुम्हाला आता लागणार आहे. तुमच्या लक्षामध्ये असायला पाहिजे की कोणता मोबाईल नंबर तुमच्या आधारशी लिंक आहे, कोणता मोबाईल नंबर तुमच्या बँक पासबुकशी लिंक आहे. बघा, जो नंबर तुमच्या आधारशी लिंक आहे तुम्ही तो देखील देऊ शकता, जो तुमच्या खात्याशी लिंक आहे तुम्ही तो देखील देऊ शकता. बघा, सरकारच्या माध्यमातून निर्णय आता झाला आणि या ठिकाणी तारीख आज जाहीर झाली. आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. बघा, आता कोणकोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार? बघा शेतकरी बांधवांनो, आणि कर्जमाफीचा लाभ किती मिळणार? आज डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. बघा, तुमचं जर 3 लाख जर कर्ज असेल तरी देखील माफ होणार, किंवा 5 लाख किंवा 7 लाखांपर्यंत तुमचे कर्ज माफ करण्यामध्ये येणार. सर्वात मोठी कर्जमाफी आता होत आहे. सरकारच्या माध्यमातून आज निर्णय झाला. आता फक्त शेतकरी प्रतीक्षा करत आहे योजनेची. बघा, कर्जमाफी योजना आता लगेच जवळपास 15 मेपर्यंत निघणार आहे. बघा, आता 15 मेपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. त्यानंतर सरकारच्या माध्यमातून योजना निघेल आणि तुम्हाला हे 7 कागदपत्रे लागणार, तेव्हा तुम्ही कर्जमाफी योजनेचा लाभ घेऊ शकता. बघा, ही माहिती डायरेक्ट सूत्रांच्या माध्यमातून आलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज नाही, कारण की शेतकऱ्याला आता मोठी कर्जमाफी मिळत आहे. तर शेतकरी बांधवांनो, बघा, भरपूर दिवसापासून या ठिकाणी तुम्ही कर्जमाफीची वाट बघत होता. आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि कर्जमाफी होत आहे. शेतकरी बांधवांनो, बघा, अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक नक्कीच करून ठेवा, कारण की अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट तुम्हाला पुढे देखील पाहायला मिळतील. धन्यवाद.